नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र. कसे आहात मंडळी? तुम्हा सगळ्यांचे आपल्या डेली व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की शनिवारी मी ना खूप सारा पसारा काढला होता साफसफाई करण्यासाठी, परंतु रविवार ना त्याच्या एकदम उलट असतो. प्रत्येक शनिवार रविवारी जास्त करून माझी अशीच रुटीन असते, कारण जे काही साफसफाईचं काम असेल ते मी शनिवारीच करून घेण्याचा प्रयत्न करते आणि रविवारी आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवण्याचा म्हणजे जास्तीत जास्त माझा प्रयत्न असतो. मी नेहमी असंच करत असते. आज तर ठरवलं होतं मी की आज ना मला कशाचं घरातल्या कामाचं टेन्शन घ्यायचं नाहीये. मनाप्रमाणे आजचा दिवस म्हणजे एक दिवस उन्हाळा अशाप्रमाणे मला जगायचं आहे आणि म्हणून आम्ही सकाळी सकाळी आज डीमार्टमध्ये शॉपिंग करण्यासाठी आलेलो होतो. खरं कारण म्हणजे मान्सून सेल सुरू झाले होते. आता तुम्ही म्हणाल की मान्सून सेल आणि डीमार्टमध्ये, तर तसं नाहीये. ॲक्च्युली माझी बहीण राहते फुरसुंगीला आणि म्हणजे फुरसुंगीच्या जवळ राहते ती, आणि तिचं म्हणणं होतं की तिथे म्हणजे खूप सारे कपड्यांचे गोडाऊन आहेत, जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर तिचं म्हणणं होतं की तिथे जवळपास प्रत्येक कपड्याच्या गोडाऊनमध्ये ना मान्सूनचे सेल सुरू झाले आहेत आणि खूप छान छान कपडे आहेत. मागच्या वर्षी देखील तिने घेतले होते. तेव्हाच मी तिला म्हटलं होतं की पुढच्या वर्षी जर म्हणजे असं काही सेल असेल तर मला सांग, मी येईल म्हणून. आणि 18 दिवसापासून माझं चाललं होतं की मला तिकडे जायचं आहे म्हणून. आणि बोलता बोलता तिने सांगितलं की तिथे बेडशीट वगैरे खूप छान, म्हणजे 150 रुपयापर्यंत खूप छान छान बेडशीट मिळतात म्हणून. आणि मग मला पुन्हा लक्षात आलं की अरे आपली बेडशीट सुद्धा खराब झाली, आपण पण म्हणतोय की घ्यायची म्हणून. मग हे खूप चांगला चान्स आहे म्हणून मी मिस्टरांना सांगितलं. तर त्यांचं म्हणणं होतं, म्हणजे त्यांचं ना महिन्याचं बजेट ठरलेलं असतं की या महिन्यात मला इथे खर्च करायचा आहे म्हणून. जसं की मागच्या वेळेस आम्ही टीव्ही घेतली ना, ते सुद्धा त्यांनी ठरवूनच घेतलं होतं की मला म्हणजे या 8-15 दिवसात तेवढे टीव्ही पुरते म्हणजे माझी कमाई करायची आणि मला तेवढ्या पैशाने त्या म्हणजे कॅशमध्येच टीव्ही घ्यायची, अशा प्रकारे त्यांचं बजेट ठरलेलं असतं. मग त्यांनी मला देखील टार्गेट दिलं होतं 1000 रुपयाचं, कारण ते मागच्या 2-3 दिवसातच गावाकडे जाऊन आले होते. मग त्यांचं म्हणणं होतं की आता शनिवारी जी काही माझी कमाई होईल, मग 1000 होऊ दे किंवा त्याच्यापेक्षा जास्त होऊ दे, तर मग तेवढ्यात तू खर्च करायचा आहे, तुला काय करायचं ते. मग मला वाटायला लागलं अरे आता 1000 रुपयात मग आपण काय म्हणून घेणार, किंवा जर आपल्याला परत तिथं आणखीन काय काय आवडलं तर परत मन नाराज होणार की हे घ्यायला पाहिजे होतं, ते घ्यायला पाहिजे होतं, आणि वरून दिवस तर पूर्ण त्यात म्हणजे पाहण्यातच जाणार. त्यापेक्षा मग म्हटलं टाइम वेस्ट करण्यापेक्षा तेवढंच म्हणजे 1000 रुपयात आपलं म्हणजे परिवारासोबत सुद्धा एन्जॉय करता येईल आणि तेवढं ते 1000चं टार्गेट दिलं ते इथेच कम्प्लीट करता येईल. आणि मग काही मी स्वतःच प्लॅन ठरवते आणि मग मी स्वतःच परत कॅन्सल करते. मग मी पण त्या फुरसुंगीला जायचं कॅन्सल केलं आणि त्यांना म्हटलं की आपण एक काम करू, जवळच डीमार्ट आहे तर ते डीमार्टमध्ये जाऊ आणि तिथूनच बेडशीट घेऊ, म्हणजे कमी पैशामध्ये, म्हणजे फक्त बेडशीटच घेऊ असं ठरवलं. पण तसं करतो का आपण लेडीज? डीमार्टमध्ये गेले म्हणजे जेवढं ठरवलंय तेवढं तर घेतच नाही आपण. आणि ते आमच्या छोट्या साहेबांना ना बॉल्स दिसले होते, तर त्याला घ्यायचंच होता त्याच्यात, कारण खूप असं लाइटिंग सारखा तो बॉल दिसत होता आणि डीमार्टच्या लाइटिंगमध्ये तर अजूनच चमकत होता. आणि डीमार्टच्या टॉयजची म्हणजे क्वालिटी चांगली असते असं म्हणून आम्ही बऱ्याच वेळा याला ना डीमार्टमधून टॉयज घेतले होते, परंतु ते 1-2 दिवसाच्या वरती मग याने काही खेळले नाहीत. म्हणून म्हटलं तुला जे काही बॉल खेळायचा ना तो इथेच खेळ, आणि त्याच्यासोबत ना मी सुद्धा खेळत बसले होते लहान होऊन. डीमार्टमध्ये गेल्यावर फक्त एकच बेडशीट घ्यायचं असं ठरवलं होतं आम्ही, मात्र 1000 रुपयाचं बिल करूनच बाहेर पडलो. आणि त्यानंतर ना मस्तपैकी एस कुमार वडेवाल्याचा वडापावचा आनंद घेतला. आणि मी काय करते ना, जेवढी वडापाववाल्याने चटणी दिली ना ते सर्व मला पावामध्ये भरायचीच असते, त्याशिवाय वडापाव खाल्ल्यासारखं वाटतच नाही. आणि त्यानंतर मस्त असा आमचा बाहेर नाश्ता सुद्धा झाला. आणि म्हणजे वाटेने ना अशी नर्सरी दिसली होती आणि सहज मी मिस्टरांना म्हटलं की चला आपण काही झाडे घ्यायची का लावण्यासाठी, कारण 10-11 वाजेपर्यंत आम्ही रिटर्न आलो होतो, कारण खूप लवकर गेलो होतो आम्ही डीमार्टला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना, बाकीच्या लेडीज कशा म्हणतात की आम्हाला जर काही प्लांट खरेदी करायचं असेल तर नवऱ्याला म्हणवावं लागतं वगैरे, पण मला ना तशी गरजच पडत नाही नवऱ्याला म्हणवायची, कारण माझ्यापेक्षा जास्त ना यांनाच झाडांचं खूप जास्त वेड आहे, त्यांना खूप जास्त आवडतं. ते कितीही म्हणजे खर्च होऊ दे, ते झाड एखादं तरी नर्सरी जवळ असेल आणि आपण फक्त म्हणलं तर ते एखादं तरी झाड घेऊन येणारच. आणि अशा प्रकारे त्यांनी ते चिक्कूचं झाड आणलं होतं, त्यांना फळांची जास्त आवड आहे. ते म्हणतात बाकीचे झाडे लावण्यापेक्षा अशी झाडे लावावी की ज्याचा आपल्याला देखील फायदा होईल, फळे वगैरे खाता येतील, म्हणून मग ते चिक्कूचं झाड आणलं होतं आणि तेच त्यांचं लावायचं चाललेलं होतं. नर्सरीमधून शॉपिंग करताना ना माझा म्हणजे आमच्या दोघांचे मोबाईल स्विच ऑफ झाले होते, कारण काल रात्रीपासून आमच्या इथे लाईट नव्हती, त्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. आणि सकाळी सकाळी आम्ही ना तसेच लवकर स्वतःच आवरलो होतो आणि बाहेर पडलो होतो. मग वाटलं होतं रिक्षामध्ये मोबाईल चार्जिंगला लावता येईल, परंतु रिक्षामध्ये पण मोबाईलला चार्जिंग झालीच नाही, काही प्रॉब्लेम झाला माहिती नाही. त्यामुळे दोघांचे मोबाईल म्हणजे थोडीफार चार्जिंग होती आणि तेवढ्याच वेळात ना माझं म्हणजे डीमार्टमधल्या काही क्लिप्स घ्यायचं चाललेलं होतं आणि नेमकं बिलिंगच्या टायमिंगला दोघांचे मोबाईल स्विच ऑफ झाले आणि आम्हाला क्रेडिट कार्डवरून बिल करावं लागलं.
आणि या सर्व गोंधळामुळे मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे मला नर्सरीचा व्हिडिओज घेता आला नाही, नाहीतर तिथे तर खूप छान छान प्लांट होते. त्याचं मला वाटलं अरे आता आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग असते तर किती छान व्हिडिओ आला असता. परंतु घरी आल्यानंतर मग मस्त लाईट पण आली होती, मस्तपैकी मोबाईलला चार्जिंग करून या झाडांचा व्हिडिओ काढत बसले होते. आणि इथे आमचं चिक्कूचं झाड बघा इथे लावून झालेलं आहे. आता याला कशा प्रकारे चिक्कू येतात माहिती नाही. मी तर त्यांना म्हटलं होतं की पुढे जी छोटी पपई दिसते ना ती आपण तोडून टाकू आणि तिथेच चिक्कूचं झाड लावू म्हणून. आणि ही बघा साईडला ही लिंबोणी. तुम्ही मागच्या वेळेस जर माझे उन्हाळ्यातले काही व्हिडिओ पाहिले असतील, मी झाडांचे बनवले होते, तर त्यावेळेस त्याला किती छान पाने होती. आणि याचे सर्व पाने ना आता नेमके पावसाळ्यात म्हणजे गळून पडले, त्याला कीड लागली की काय काय माहिती. परंतु आता नवीन छोटे छोटे पाने यायला चालू झाले आहेत. त्यासोबतच ना म्हणजे नर्सरीतून येताना चिक्कूच्या झाडासोबतच मी गुलाबाचं देखील एक छोटं रोप घेऊन आले ते होते. तिथं तर तसे खूप वेगवेगळे झाडं होती, म्हणजे रोपं होते फुलांचे, परंतु गुलाबाचंच आणलं कारण बाकीच्या कटिंग मला मिळणार होत्या असं मला वाटत होतं. आणि जाताना ना मी एका शाळेच्या कंपाऊंडला असं बोगनवेलचा ना वेल लटकलेला बघितला होता. मग म्हटलं की जाताना म्हणजे घरी वापस येताना आपण तिथलंच तोडून न्यावं म्हणून असं ठरवलं होतं आणि तसं केलं सुद्धा. मी पहिल्यांदाच अशी प्लॅन्टची चोरी केली असेल खरं तर, कारण मलाच म्हणजे विश्वास बसत नाही. मी कधीच असं केलं नव्हतं. मला एखाद्याला ना विचारून आणायचं म्हटलं तरी खूप म्हणजे असं लाज वाटल्यासारखं वाटतं की देतील की नाही किंवा काय म्हणतील. त्यापेक्षा वाटतं नकोच आपण विकत आणलेलं बरं. परंतु ना शाळा बंद होती आणि फक्त वॉचमॅन काका बाहेर होते. त्याचा फायदा घेऊन ना रविवार होता ना त्यामुळे शाळा बंद होती आणि मग त्याचाच फायदा घेऊन आम्ही हे बोगनवेलचे कटिंग कट करून आणले. आणि मला ना आजपर्यंत माहितीच नव्हतं की याला बोगनवेल म्हणतात म्हणून. आम्ही तर याला कागदी फुले म्हणायचो लहानपणापासून. म्हणजे मी पाहिले होते तर याला कागदी फुलेच म्हणायचो. मी युट्यूबवर सर्च देखील केलं होतं की कागदी फुले म्हणजे त्याची कटिंग कशी लावायची म्हणून. परंतु त्याच्यावरती कागदी फुले म्हटलं की जे कागदापासून आर्टिफिशियल फुलं बनवतो ना आपण तेच येत होतं. मग नर्सरी त्याचं रोप होतं. मग त्यांनाच विचारलं की याला नेमकं काय म्हणतात म्हणून. तेव्हा त्यांनी सांगितलं की याला बोगनवेल म्हणतात म्हणून. मग म्हटलं बरं जाऊ द्या ठीक आहे. मला माहिती होतं मी ते कटिंग तिकडून घेणार आहे शाळेतून, त्यामुळे मी नर्सरीतून फक्त गुलाबाचं रोप आणलं होतं. आणि त्यानंतर ना स्वयंपाक काही बनवायचा नव्हता एवढं म्हणजे ठरवलं होतं. परंतु डीमार्टमधून येताना आम्ही ही जामची भरणी आणली होती. जर आपण ना फेमस ब्रँडचे म्हणजे जाम घ्यायला गेलो ना तर ती 200 रुपयापर्यंत मला वाटते 1 किलोची भरणी पडते. आणि ही बाय 1 गेट 1 होती. म्हणजे आम्हाला 99 रुपयालाच ही भरणी मिळाली होती आणि 1 किलो 99 रुपयामध्ये आली होती. आणि मला वाटलं याची टेस्ट कशी असते वगैरे म्हणजे माहिती नव्हतं. फर्स्ट टाइम ट्राय करणार होते पण खरंच याची टेस्ट ना आपले रेग्युलर जामप्रमाणेच होती. खूप छान टेस्ट होती. आणि त्यासोबतच सोलापूर शेंगदाण्याची चटणी देखील घेऊन आलो होतो. आलेच मिस्टरांनी चिक्कूचं झाड त्यांचं लावून टाकलं होतं. पण मी म्हटलं होतं की नाही मी हे गुलाबाचं झाड आहे ना हे मी संध्याकाळी लावणार आहे 4-5च्या दरम्यान. कारण कुठेतरी मी ऐकलं होतं की म्हणजे हे जे काही आपण रोपं वगैरे नवीन लावायचे असतील आपल्याला ते दुपारी लावू नये म्हणून 4-5च्या दरम्यान किंवा सकाळी सकाळी लावावे असं ऐकलं होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं तसं तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही, दुपारी लावा कधी लावा कारण ऊन एवढं नसतंच. पण तरी म्हटलं कशाला रिस्क घ्यायची. कारण मागच्या वेळेस मी एकदा अशीच गुलाबाची कटिंग लावली होती. ती काही व्हिडिओमध्ये घेतलं नव्हतं बहुतेक मी, पण कटिंग लावली होती आणि ती माझी आलीच नव्हती. त्यामुळे म्हटलं की आता हे रोप मी विकत आणले आणि हे काही मी म्हणजे असंच वाया घालवणार नाही, हे मला टिकवायचंच आहे. तसं तर गार्डनिंग ना मी एवढं कधी केलंच नाही. मला फुलांचे वगैरे झाडं आवडतात आणि तसंही फुलं कोणाला आवडत नाहीत, परंतु आवडतात बरं का. पण कधी लावले नव्हते. आणि मिस्टरांना म्हणजे खूप जास्त झाडांची आवड आहे त्यांच्यामुळेच की काय पण मला देखील म्हणजे हळूहळू झाडांची आवड वाटू लागली. आणि आज मला ना इथे थोडंफार ना क्रिएटिव्ह असं काहीतरी करायचं आहे. तुम्ही देखील कमेंट करून सांगा काय आयडिया असतील तर की मी ते काय करू शकते. हे जे दगड आहेत ना याच्यावरती मला कशाच तरी म्हणजे वेल वगैरे लावायचं आणि हे म्हणजे दगड झाकून टाकून त्याच्यावरती काहीतरी असं छान असं क्रिएटिव्ह वाटलं पाहिजे असं मला करायचं आहे. त्यासाठी मी बोगनवेलचे कटिंग सुद्धा लावलेत. पण वेगळं जर काय तुम्हाला वाटत असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तेवढं करून संध्याकाळी आम्ही आलो फन फेअरला. आणि इथे खूप काय काय लहान मुलांसाठी खेळायसाठी होतं. पण प्रत्येकी तिकीट ना 50 रुपये होतं. काहीही खेळा तुम्ही. म्हणून म्हटलं की यांना एकच कोणती तरी राईड द्यायची कारण बाकीच्या ह्याच्यात ते काही एवढे बसत नाहीत. मग वेगळं काहीतरी असं शोधत होतं तर इथे आम्हाला ही ट्रेन दिसली. ही जास्त करून रिअलमध्ये आम्ही आजपर्यंत कधी पाहिली नव्हती. मोबाईलमध्ये वगैरे पाहिली होती किंवा वॉटर पार्कला बरेच जण म्हणतात की असे असते म्हणून, परंतु रिअलमध्ये पहिल्यांदा इथेच पाहत होतो. मग म्हटलं की बाकीच्या असे कुठे गाड्या वगैरे असतात आकाशपाळणे वगैरे त्याच्यात बसवण्यापेक्षा याच्यात बसव, हे जरा वेगळं देखील वाटेल यांना. म्हणून मग फक्त तिघांनाच बसवलं होतं कारण मग जर आम्ही बसायचं म्हटलं तर प्रत्येकाचं बिल हे खूपच लांब गेलं असतं. तर अशा प्रकारे आम्ही संडेचा दिवस हा स्पेशल बनवला. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा.